हाय हॅलो नमस्कार, मी वैष्णवी स्वागत करते तुम्हा सर्वांचं मराठी फूड्समध्ये. आज आपण बघणार आहोत प्रोटीन्स फायबर भरपूर असलेला नाश्त्याचा प्रकार, जो लहान मुलांपासून वयोवृद्ध लोकांपर्यंत कोणीही खाऊ शकेल. आणि रेसिपी बनवायलाही एकदम सोपी आहे. अगदी कमी वेळामध्ये रेसिपी बनवून तयार होते. चला तर मग वेळ न घालवता लगेच सुरुवात करूयात. 1 वाटी बारीक रवा घ्यायचा. प्रमाण थोडंसं कमी जास्त असेल तरीही चालू शकतं. आता त्याच वाटीने अर्धी वाटी ताजं दही घ्यायचं. दह्याचंही प्रमाण थोडंफार कमी जास्त असेल तरी चालू शकतं, पण आंबट नसावं. आता इथे घेतली भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि एक छोटी काकडी किसून घेतली. मिरची, गाजर, टोमॅटो, कोबी अशा अनेक भाज्या यामध्ये ॲड करू शकता. आता यामध्ये घालायचं स्मॅश करून घेतलेलं पनीर. जर तुमच्याकडे लहान मुलं नसतील तर यामध्ये 2-3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घालायच्या. भाज्या सर्व जिन्नस रव्यामध्ये ॲड केले. आता यामध्ये घालायचं चवीपुरतं मीठ. लहान मुलांसाठी ही एकदम परफेक्ट रेसिपी आहे. आता यामध्ये घालायचं अर्धा चमचा जिरे. आता सर्व जिन्नस एकत्र मिक्स करून घ्यायचे. यामध्ये थोडं थोडं पाणी घालून घट्टसर असं बॅटर बनवून घ्यायचं. यामध्ये नॉर्मल पाणी ॲड करायचं, गरम पाणी यामध्ये अजिबात घालायचं नाही. यामध्ये 2-3 चमचे तांदळाचं पीठ घातलं तरीसुद्धा चालेल. इथे बघा घट्टसर असं बॅटर बनवून झालं. आता याला 15 मिनिटे असंच ठेवून देऊया. बॅटर भिजतंय तोपर्यंत खोबऱ्याची चटणी बनवून घेऊया. एका मिक्सर जारमध्ये थोडंसं ओलं खोबरं घेतलं, त्यामध्ये घालायची कोथिंबीर. त्यामध्येच 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या घेतल्या, थोडासा आल्याचा तुकडा घेतला. आता त्यामध्ये घालायचे हलकेसे भाजून घेतलेले पांढरे तीळ. खोबऱ्याची चटणी तुम्ही कशी बनवता हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आता याला झाकण लावून याची छान बारीक पेस्ट बनवून घ्यायची. इथे बघा खोबऱ्याची चटणी छान बारीक बनवून तयार झाली. आता याला एका वाटीमध्ये काढून घेऊया. बारीक पेस्ट बनवून घेतलेल्या खोबऱ्याच्या चटणीला जिरे, मोहरी, कढीपत्त्याचा तडका द्यायचा. आता चटणीमध्ये घालायचं चवीपुरतं मीठ. मीठ घालून याला छान असं मिक्स करून घ्यायचं. चटणीची कन्सिस्टन्सी तुम्हाला हवी तशी पातळ किंवा घट्ट ठेवू शकता. इथे बघा छान अशी खोबऱ्याची चटणी बनवून तयार झाली. याला आता साईडला ठेवून देऊ. 15-20 मिनिटांमध्ये बॅटर छान भिजवून तयार झालं. याचे आता डोसे बनवायला घेऊ. आता गॅसवर एक फ्राय पॅन गरम करायला ठेवायचा. त्यामध्ये घालायचं चमचाभर तेल. तेल चांगलं गरम झालं. आता त्यामध्ये घालायचं थोडं थोडं बॅटर. इथे बघा अशा प्रकारे छोटे छोटे मिनी डोसे बनवून घ्यायचे. अशा काहीतरी वेगवेगळ्या ट्रिक्स वापरून जेवण बनवल्याने मुलं अगदी आवडीने आणि पोटभर खातात. सुरुवातीला तेल थोडंसं जास्त वापरायचं, म्हणजे डोसे अगदी व्यवस्थित निघून येतात. नंतर अगदी कमी तेलामध्येही डोसे बनवता येतात. यामध्ये मी अजिबात सोड्याचा वापर केलेला नाही. एकदम हेल्दी रेसिपी आहे. एकदा नक्की ट्राय करून बघा. इथे बघा डोसे कडेने लालसर दिसू लागलेत. आता याला परतून घेऊ. अशा प्रकारे सर्व डोसे परतून घ्यायचे. ते बघू शकताय काय मस्त दिसत आहेत ना. तुम्ही ही रेसिपी आप्पे पात्रातही बनवू शकता. दुसऱ्या बाजूनेही गॅसची फ्लेम मीडियम ठेवून छान असं खरपूस भाजून घ्यायचं. इथे दाखवल्याप्रमाणे सगळे डोसे आलटून पालटून शेकून घ्यायचे. सर्व डोसे भाजून झाले. आता याला काढून घेऊ. इथे बघा मोठ्यांसाठी बनवायचं असेल तर अशा प्रकारे मोठे मोठे, तुम्हाला किती जाड किंवा पातळ हवं आहे त्याप्रमाणे याला पसरवून घ्यायचं. आधीचं थोडं तेल पॅनमध्ये असल्यामुळे याला आता तेल सोडण्याची अजिबात गरज वाटत नाही. 2 मिनिटे मीडियम फ्लेमवरती एका साईडने भाजून घेतलं. आता याला पलटून घ्यायचं. आता दुसरी साईड भाजताना याच्या कडेने थोडंसं तेल सोडायचं आणि 2-3 मिनिटे छान असं भाजू द्यायचं.
दोन्ही साईडनी आलटून पालटून छान असं खरपूस भाजून घ्यायचे. इथे बघू शकताय काय मस्त रेसिपी बनवून तयार झाली आहे. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवा. एकदा नक्की बनवून बघा आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.